गेली 7-8 दिवस जो प्रकार चालू आहे तर याबाबत मला जास्त काही माहिती नाही. आपण जी प्रोसिजर आहे ही कायदेशीर प्रोसिजर चालू आहे आता सध्या. आणि माझा मुलगा जो आहे तो संगमनेरला आता पण MRI करायला गेलेला आहे, ठीक आहे, आढळले. त्यामुळे मी सगळं त्याच्यामध्ये अडकून बसलेलं आहे. आणि दुसरा भाग जो आहे आता आमचा आहे सेवाभावी काम करणारे आम्ही माणसं आहे. आमच्यामध्ये काही भेदभाव कुठलाही नाही आहे. आणि अनिकेत जो आहे हा माझ्या मुलाचा विद्यार्थी आहे. आम्ही हेच पाहणारे आणि आम्ही सगळे एकच कुटुंब आहे. तालुक्यातला जो परिवार आहे हा आमचा एक परिवार आहे. आता जो मगाशी मुद्दा मांडला का हा तरुणांचा, हा तरुणांना असे व्हायबल झाले, तरुण एवढं शिक्षण घेतलं आहे. आमच्या आईबापांनी काय केलं आमच्यासाठी ना आम्ही काय केलं त्यासाठी आम्ही शिक्षण घेण्यासाठी. मग आमची काय धोरणं होती, आता मोलमजुऱ्या करून आमच्या पोरांना शिकवलेले आणि मोलमजुरी करून पोरांना शिकवले. मोरांची एक नवलेचं एक पोरगा आहे नवले म्हणून, त्यांनी आणि आणखी 5-6 जणांनी पिंपळदरवाडला काम घेतलं होतं. हे काम पोरांनी किती बिलं घ्यावा काय केलं हे पोरांना माहीत नाही. शिकले फक्त काम मिळालं पाहिजे, आपली एंट्री झाली पाहिजे. आणि ते काम उलट तोट्यात गेलं. आज ते पोरं सेंटरिंग काम करतात. आणि म्हणून हा सर्व जो प्रश्न आहे तालुक्याचा, हे राखीव यांना राखीव त्यांना, ह्यामुळे आमचे सगळे पोरं आज सुशील बेराग आहे. आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं हा आमचा उद्देश. माझ्या त्या मुलाचा प्रश्न नाही आहे. हा सगळ्या तालुक्यातल्या जे बहुजन समाजाचे सगळे मुलं त्यांच्या हा अन्याय झालेला आहे ह्या राखीव जागामुळं. आणि याच्यासाठी आम्हाला ह्या तरुण पोरांच्यासाठी पाठीमागं उभे राहणे आमचा जीव गेला तरी चालेल. पण तरुण पोरं म्हणजे कोणाचंही असू, मला भेद नाही. मग तो अनिकेत असू, तो एक बिडे म्हणून दगड फोडचा पोरगा आहे. आम्ही मार्शन केला, आज तो याला आहे कुठं गुजरातला आहे, 60-70 हजार पगार घेतो. असे अनेक पोरांचे मला फोन घेतात, तुमच्यामुळे आम्ही मोठं झालो. आम्ही ज्येष्ठ नेत्यामुळे फक्त आम्ही मार्गदर्शन करणारे. आणि ह्या तालुक्याची बांधणी मी चळवळ पाहिली. माझा जन्म अकोल्यातच झालेला आहे, लहानसा मोठा अकोला आहे. मी तालुक्याची चळवळ पाहिली का ज्या लोकांनी भाकरी बांधून इथं येऊन मग सहाने दाम पाटील इकडले असतील, दाम पाटील बरकी खामोडीचे असतील, लाका पाटील असतील, अनेक लोक कार्यकर्त्याचे भाकरी बांधून यायचे आणि कुठेतरी शाळेमध्ये काम करायचं. साहेब आमचं हे काम झालं पाहिजे, अशा पद्धतीची ही चळवळ आहे या ठिकाणी. मग बाबाजी बाबा नवले आहे, आम्ही सगळ्यांना ओळखतो. मी असं काही नाही, कारण माझा जन्म अकोल्यात झाला आहे, मी लहानसा मोठा इथंच झालेलो आहे. आणि ह्या चळवळीमध्ये कोणी फक्त अन्यायाच्या विरुद्ध लढणारे लोक आहेत सगळे अकोला तालुक्यातले. अन्यायाची बाजू कोणीच घेतली नाही. आणि तीच आज हा प्रचंड माझ्या जो सहानुभूतीची लाट आलेली माझ्या मुलाच्या याच्यामध्ये, मी सगळ्यांना मी म्हणजे कसरून फेडू हा माझ्या डोक्यावर प्रश्न हा का हे सगळे माझ्याकडे खंबीर उभे माझ्यासमोर आज. आणि म्हणून मी बिनधास्त आहे. मला कोणीही कुठेही जाऊन दिलं नाही का तुम्ही हा उतारा काढा का काय करा. आज मी कालची पाहिली जी सुटका करायची, नगरच्या पोलिसांनी जे आहे नगरचे माणसं तिथंच आपलेच माणसं होते, त्यांनी एवढी मदत केली त्यांनी का ते म्हणे फक्त PDF काढा आणि तिथं काढा. नाही तर मला हेलपाटा मारून, मी एकटा असतो ना तर मला ते पत्र घेऊन नगर गेलं असतं, मग माझ्या मुलाची सुटका झाली असती. तिथून तर ससून हॉस्पिटल ॲडमिट करायचं होतं. सगळ्या लोकांनी धावून कामं करतात. अगदी मला कुठेही उतार का तिथून आणलं. तहसीलदार इथं जे मला कोण तहसीलदार आता 10 वर्षामध्ये काहीच पाहत नाही, कोण काय मला कुठलंही कारकून माहीत नाही. 10 वाजेपर्यंत 11 वाजेचं पोरं जाऊन त्याने ते त्याचं पत्र घेतलं आणि शैलेंद्रची मुक्तता केली. मी सगळ्यांचा ऋणी आहे. मी फक्त एवढंच सांगू शकतो, बाकीचं मला काहीच बोलायचं नाही. फक्त मी खंबीर उभा राहणार. म्हणजे कोणाचा पोरगा असो, पिंपळदरीचं एक पोरगं होतं, त्याला नापास होतं, काय शिक्षण घ्यायचं होतं. त्याचा बापाला म्हणेला फक्त 6 महिने भाकरी घालता आणि ट्युशन लावली. तुला तांदूळ घेऊन मला नाही जमणार, तांदूळ असेल तर मग कपाट ठेवायचं नाही, मी हे करणार आहे म्हणलं, त्याचा सगळं खर्च मी करीन. ही आमची सेवाभावी प्रवृत्ती आहे आणि ती आम्ही अखंड चालू करून मी तुमच्याबरोबर कायम राहीन. तुम्ही माझ्या पाठीमागं आहे. मी फक्त याच्यामधून फक्त तुमचे ऋण माझ्याकडे एवढे झाले आहेत का मी त्या ऋणातून कसं होते हा माझ्या डोक्यात राहणार आहे. आणि देवाच्या कृपेनं शैलेंद्र जामीन तर सुटलेलाच आहे. फक्त आता मला परत जायचं संगमनेरला, त्याला MRI केला चालू आहे त्याचा आणि ॲडमिट करून घेतो त्याला परत. असं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या नावाखाली गेल्या 8 दिवसापासून संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये जे काही वातावरण तापलेलं आहे त्या अनुषंगानं आज ही पत्रकार परिषद होत आहे. या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. खरं तर ही पत्रकार परिषद चालू असतानाच पाडळणे गावातील अजित नवले जो आपला ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्याच्या कुटुंबाची बाईट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली. आणि आता माझे शेजारी शैलेश पांडे यांचे वडील पण या ठिकाणी बसलेले आहेत. त्या ठिकाणी अजित नवले यांचे वडील आणि आई यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की काल राजूरला जे काही आदिवासी नेते आणि
बहुजन समाजाचे नेते यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये 20 तारखेला DYSP समोर जे या केसचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे यांच्यासमोर हा गुन्हा मागे घेण्यासंदर्भामध्ये चर्चा होणार आहेत आणि त्यामुळं पाडळणी ग्रामस्थ आणि त्यांनी नवले परिवाराने त्यांचे आभार मानले। त्याच पार्श्वभूमीवर आम्हीसुद्धा अकोले तालुक्यातील बहुजन समाजाचे सगळे कार्यकर्ते आज या मीटिंगला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत। आम्हीसुद्धा त्यांचं जो मनाचा मोठेपणा त्यांनी आज दाखवला आहे काल आणि आज जो आम्हाला बाईटमध्ये पाहायला मिळाला आहे त्याबद्दल आम्ही पण सुद्धा त्यांचे मनापासून आभार मानतो। वास्तविक आमची मागणी काय होती? आमचीसुद्धा हीच मागणी होती की घडलेली घटना दुर्दैवी आहे। राघोजी भांगरे सगळ्यांचं आद्य दैवत आहेत, क्रांतिकारक आहेत, त्यांच्याप्रती कुणाच्याही मनात कोणताही किंतु नाही, परंतु आमचे 2 तरुण चुकलेत। आम्ही समाजाच्या वतीनं 100-500 लोक तिकडे येतो, अजित नवले असतील किंवा शैलेश पांडे असतील यांचं एक माफीनामा तयार करू आणि समाजासमोर त्यांची जाहीर माफी मागू अशी आमची पहिल्या दिवसाची मागणी होती। परंतु त्या मागणीला त्या ठिकाणी कुणीही थारा दिला नाही, जाणीवपूर्वक काही गोष्टी लांबत गेल्या आणि म्हणून हा सगळा जो काही तालुक्यासमोर जो प्रपंच उभा राहिलेला आहे हे त्याचं कारण आहे। तरी हरकत नाही, आम्हीसुद्धा मिटवण्याचीच भूमिका घेतली होती, आमच्या मनातली हीच कल्पना होती आणि म्हणून काल आम्ही कार्यकारी अभियंता वरपे साहेब यांच्याकडं जवळपास 20-25 जण त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिकडनं येताना वरपे साहेबांबरोबर चर्चा केली। अधिकारी पातळीवर अधिकाऱ्यांचे जे जबाब झाले त्यानुसार जर ॲट्रॉसिटी दाखल झाली असेल तर ती कशी काढता येईल अशा प्रकारची आमची प्राथमिक चर्चा झाली आणि तिकडनं येताना आम्हाला 5 वाजता मला शिवाजीराजे धुमाळ आणि विजयराव वागचौरे यांचा फोन आला की ते असं म्हणाले की आम्ही आता दुसंगात आहोत आणि राजूरला अमित भांगरे आणि वैभवराव पिचड आणि आदिवासी नेते त्या ठिकाणी बसले आहेत, आदिवासी समाज आहे आणि मग आम्ही जातो। आम्ही म्हटलं 100% जा आणि हा प्रश्न 100% तुम्ही त्या ठिकाणी मिटवा। ह्या दोघांनी याच्यावर मोबाईलवर आलेले आहेत आणि त्यांना कधी विचारलं तर मी आणि ते पण त्या ठिकाणी त्याचा इन्कार करू शकत नाहीत। मग या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सावंतसाहेब असतील सावंतसाहेबांच्या घरी गेलो, सावंतसाहेबांना सांगितलं की सावंतसाहेब ही गोष्ट अशी आहे, यामध्ये पुतळा जरी हटवला असेल तर त्याचं सुशोभीकरणाचं काम आहे, परंतु आपल्या मंडळींवर त्या ठिकाणी अन्याय होतो आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बहुजन समाज म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहे। सावंतसाहेबांनी आम्हाला पहिल्या मिटिंगमध्ये पूर्णपणे सकारात्मकरित्या आमच्या बाजूनं त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि निश्चितपणे आम्ही तुमच्याबरोबर आहोत अशा प्रकारचं आश्वासन त्या दिवशी सावंतसाहेबांनी दिलं आणि म्हणून आम्हीसुद्धा अशा आमच्या मनामध्ये असा कोणताही किंतु नव्हता की हे प्रकरण वाढावं, याच्यातून काहीतरी वेगळं निष्पन्न व्हावं। याचं कारण असं आहे, मला आपल्या माध्यमातून सांगू द्या, कारण ही लोक म्हणतात अजित नवलेचं कुटुंब असेल किंवा शैलेश पांडेचं कुटुंब असेल यांनी लिहून देऊ नका अशा प्रकारचा दबाव आमचा होता। मुळात आपल्या माध्यमातून मला एक गोष्ट त्यांना सांगायची, अजित नवलेचं कुटुंब हे स्वतःहून आमच्याकडे आलं होतं आणि शैलेश पांडेचं कुटुंबसुद्धा स्वतःहून आमच्याकडे आलं होतं, आम्ही स्वतःहून त्यांच्याकडे गेलो नव्हतो। नाही तर आत्तासुद्धा ते समोर आहेत आणि अजित नवलेचा सुद्धा सगळा परिवार, त्याचे बंधू माऊली नवले यांना आत्तासुद्धा समोर आणा, त्यांनी आम्हाला फोन केलेत, आपल्या पोरांनो अन्याय झाला आणि याच्यामध्ये भाग घ्या आणि म्हणून आम्ही भाग घेतला होता। तो भाग घेताना सुद्धा आम्ही एक विशिष्ट मर्यादा पाळली होती। अमित भांगरे असतील किंवा वैभवराव पिचड असतील यांचासुद्धा कुठंतरी अनुल्लेख झाला नाही पाहिजे, त्यांचासुद्धा कमीपणा झाला नाही पाहिजे आणि म्हणून परवा या गेस्ट हाऊसला बैठक झाली तेव्हा आम्ही 200-300 जेव्हा कार्यकर्ते इथे स्वयंस्फूर्तीने उभे राहिले तेव्हा आम्ही सांगितलं की आमच्या वतीने आमचे बहुजन समाजाचे शिवाजी धुमाळ एकमेव व्यक्ती बोलतील आणि ते म्हणतील तसं आपण करू। आणि इथं शिवाजीराजेंनी भाषण केलं, अजिबात आपल्या पोरांची काही चूक नाही, कोणत्याच प्रकारे त्यांनी कोणत्या प्रकारच्या त्या ठिकाणी पुतळ्याची विटंबना केली नाही अशी सरळ भूमिका घेतली असताना काल मात्र पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी आमच्यावर काही मंडळींनी त्या ठिकाणी आरोप केले। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे अकोला तालुक्याच्या जनतेला, आम्ही जर अशा प्रकारचं जर असेल तर कुणीतरी पुढे यावं आमच्यावर तक्रार दाखल करावी, कोणाकडून जर अशा प्रकारची सुपारी घेऊन जर आम्ही काम करणार असेल तर कुणीतरी पुढे यावं आमच्या पद्धतीची तक्रार करावी। आम्ही कुणाची सुपारी घेणार नाही, सुपाऱ्यांवर आमचा प्रपंच चालत नाही, हे या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहेत। तालुक्याच्या जनतेने काही डोळ्यावर भात बांधलेला नाही आणि अमित भांगरेंना विचारावा, तुम्ही म्हणलं ना त्यांच्या घरी मासे खाली, त्या दिवशी खासदार साहेबांचा दौरा होता, भंडारदऱ्या धरणाचं जलपूजन होतं, कोदनीच्या वाल्मिक ऋषींच्या त्या ठिकाणी आश्रमाला त्या ठिकाणी भेट द्यायची होती, नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आराखड्यामध्ये कोदनीचा वाल्मिक ऋषीचा आश्रम असेल, रतनगड असेल, हरिश्चंद्रगड असेल, या सगळ्या गोष्टींचा समावेश करायचा आहे आणि म्हणून
हे सगळे प्रयत्न आमचे गेल्या अनेक वर्षापासून अमित बरोबर चालू आहेत. आम्ही तर स्वतः पुढे येऊन सांगावं. अमितचा जेव्हा जन्म होता तेव्हा मी भांगरे साहेबांबरोबर काम करणारा कार्यकर्ता आहेत. भांगरे साहेबांच्या 3 निवडणुका मी स्वतः त्यांचा प्रचार प्रमुख राहिलेलो आहेत. कालसुद्धा अमितच्या निवडणुकीत आम्ही प्रचार प्रमुख राहिलेलो आहेत. मला नैतिक अधिकार आहे अमितच्या घरात जेवून जेवण्याचा आणि बसण्याचा आणि झोपण्याचा सुद्धा, कारण तेवढे आमचे कौटुंबिक संबंध आहेत. अमित भांगरेंचा मी लाभार्थी नाही, मी त्यांना मदत केलेली आहेत. आणि ज्यांनी आरोप केलेत ना त्यांच्या सुद्धा घेऊन मी त्यांना माझ्या पद्धतीने ज्या वेळेस त्यांना गरज असेल त्याच्यावर मदत केलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे बिछूट आरोप करून आमची प्रतिमा मलिन होणार नाही. बाईट राहतात 2 दिवसाच्या, परंतु सार्वजनिक जीवनात आमचा रोजचा वावर आहे. आम्ही कसे वावरतो कसे जगतो हे लोकांना माहीत आहेत. आणि त्यामुळं 24 तास कष्ट करून कुटुंब जगवण्याची आमची व्यवस्था आहे. त्यामुळे असे आरोप करून तुम्ही जी काही आमच्याबद्दलची काही चर्चा समाजामध्ये केली ही अपेक्षा आमची तुमच्याबाबत नव्हती. कारण आम्ही स्वतः तुम्हाला या चळवळीचं नेतृत्व करा आणि हा विषय मिटवा अशा प्रकारची भूमिका आम्ही तुम्हाला घ्यायला लावली होती. आणि तुम्ही आले आणि तुम्ही ती भूमिका घेतली असं नाही. आम्ही आमचा मनाचा मोठेपणा दाखवला. तुम्ही आयुष्य घातले समाजामध्ये, तुम्ही पुढे या आणि या चळवळीचं नेतृत्व करा. त्यामुळे काल जे काही आरोप झालेत, आम्ही कोणत्याही प्रकारचे सुपारी बहादर नाही, आम्ही कोणत्याही प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर नाही, आम्हाला याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्ही आमच्या मुलांचे प्रश्न होते ते कुटुंब आमच्याकडे आलं होतं, आम्ही त्यांच्या घरी चालत गेलेलो नव्हतो. आणि असे रोज प्रश्न या तालुक्यामध्ये असतात. उद्यासुद्धा आम्ही आमच्यात क्षमता आहे पळण्याची, आमच्याकडे वेळ आहे, लोक आमच्याकडे येतात, याच्यात आमचा काय दोष आहे? हा विषय कालच आम्हाला मिटवायचा होता. आज आपल्या लिंगदेवचा फाफळे नावाचा एक API आहे आपला बहुजन समाजाचा, 2 महिने झाले त्या बेपत्ता आहे, त्याचा तपास लागत नाही. त्याचा मोर्चा आता आझाद मैदान आम्हाला तिकडे जायचं होतं. अरे ह्या गोष्टीकडे तुम्ही वेळ द्या ना. आम्ही कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य पातळीची ती भूमिका आहे, ती भूमिका आम्ही फॉलो केलेली आहे. महेश नवले उठला आणि दत्ता नवले डॉक्टर खडलं कुठले असं काही कधी घडलेलं नाही आहे. ते राज्य पातळीवरचं धोरण आहे. सगळ्या राज्याच्या त्याच्या समाजाच्या आरक्षणाच्या विषयी जी भूमिका मांडावी लागली ती आम्ही मांडलेली आहेत. आत्तापर्यंत नाही, इथून पाठीमागच्या सुद्धा 5-10 वर्षातल्या सगळ्या बाईट तपासून बघा. एक शब्द जर आमच्या बाईटमध्ये किंवा मुलाखतीमध्ये चुकीचा आला असेल तर माझ्यासारखा मला राजकारण सोडून देईल. मी कधीही व्यक्तिगत पातळीवर कोणावर टीका केली नाही. पितळ साहेबांच्या विरोधात राजकारण केलं तुमच्याबरोबर, तुमची सगळी भाषणं आम्हाला माहीत आहे, परंतु आम्ही आमचा शब्द कधी चुकून दिलेला नाही. काल पुरासुद्धा आम्हीच बरोबर काम केलं, लांबटे साहेबांना सुद्धा आम्ही कधी एक शब्द चुकून दिलेला नाही. तुमच्याबरोबर सुद्धा तर आमची पिढी गेली, पण आम्ही एक शब्द व्यक्तिगत आयुष्यात कधी कोणाच्या घुसलो नाही. आम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी तालुक्यातल्या माहिती आहेत. पण याचा अर्थ TRP मिळावं आणि काहीतरी हसावं अशा प्रकारची भूमिका आम्ही कधी घेणार नाही. विचलित तर मुळातच होणार नाही, कारण आमचं सत्सद विवेकबुद्धी आम्हाला माहीत आहे. आम्ही जी गोष्ट करतो ती मनापासून करतो आणि कुणी म्हटलं म्हणून थांबणार नाही आहे. कारण उद्यासुद्धा अकोला तालुक्यामध्ये काही प्रश्न मिटणार नाही, असे रोज प्रश्न येतात. एवढा मोठा विस्ताराने तालुका आहेत, किती लोक इथं कमी पडतील. पंचायत समितीचे प्रश्न असतील, तहसीलचे प्रश्न असतील, पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील, महसूलचे प्रश्न असतील. लोक जर्जर झालेले आहेत, त्यांना न्याय देण्यासाठी पूर्णवेळ कार्यकर्ते पाहिजेत, मिळत नाही. लोक नुसते AC मध्ये बसून गप्पा मारून राजकारण नाही होणार आणि किंवा मीडियासमोर बाईट देऊन नाही होणार. आम्ही ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते म्हणून आमची लोक दखल घेतात. कोणत्या आम्ही कुठं पदाधिकारी, आम्ही कुठं सभापती का जिल्हा परिषद कारखान्याचे चेअरमन आहे, तरी लोक आमच्याकडे कंप्लेंट घेऊन येतात. हे आमचं यश आहे, हे आमचं यश आहे. आणि त्यामुळं आम्ही हा भेदाभेद करत नाही. आम्ही आदिवासी लोकांचे सुद्धा प्रश्न सोडवलेले आहेत. अनेक लोकांना आम्ही त्या ठिकाणी दारिद्र्यरेषेचे कुपन मिळवून दिले आहेत. अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्या घरकुलाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. अनेक ठिकाणी आम्ही आरोग्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत. फोपसुंडीसारख्या सातेवाडी विताक्याच्या त्या ठिकाणचे लाईटचे प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आहेत. आम्ही नुसतं गप्पा मारत नाही. आमच्यामध्ये ती आहे परमेश्वराने आम्हाला आहे, जोपर्यंत आमचं शरीर साथ देईल, आम्हाला जोपर्यंत जमेल तोपर्यंत आम्ही करू. याच्यात गैर काय त्याच्यामध्ये. परंतु हे सगळं करताना आम्ही तुम्हाला जो मोठेपणा दिला त्या मोठेपणा त्या ठिकाणी तुम्ही राजूला जाऊन मिटवाच असं सांगितलं होतं ना तुम्हाला. आम्ही विजय वागचौर यांनी तुम्हाला दोघांना सांगितलं होतं हा विषय मिटून टाका आणि तिकून आल्यानंतर आम्ही तुमचं स्वागत करतो. पण तुम्ही तिथं जाऊन वेगळीच भूमिका घेतली. ही भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अजिबात म्हणजे मला स्वतः व्यक्तिशः पसंत पडलेली नाही आहे. पण तरी हरकत नाही. आज पाडाणे च्या अजित नवलेच्या कुटुंबाने आदिवासी नेत्यांचं आभार मानले. मी सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीनं तुम्ही जी भूमिका घेतली ती भूमिकेचं आभार मानतो. पांडे कुटुंब म्हणजे पांडेंचे वडील या ठिकाणी आहेत. त्यांचा अंतरिम जामीन झालेला आहे. तो बिचारा त्याच्या बॉलमध्ये पाणी झालेला आहे. तो त्याला मेडिकली अनफिट आहे, त्याला अधिक उपचाराची गरज आहे. पण त्यांचे वडिलांनी सुद्धा इथं येऊन आमच्याबरोबर ही भूमिका या ठिकाणी मांडली.
हीच भूमिका पुढं कंटिन्यू राहावी अशीच आमची मानसिकता आहे. व्यक्तिद्वेषाने आणि कोणत्या प्रकारचं कोणाचं तरी पाडवळ कोणाला तरी वाचवण्यासाठी ही भूमिका आम्ही घेतली नव्हती. ही भूमिका प्लेन आणि प्लेन आमच्या मुलांसाठी होती. एवढंच या निमित्तानं मला सांगायचं आहे. राजकारण करू नका. राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. भविष्यातल्या निवडणुका आहेत तुमच्या सगळ्यांसाठी. आम्ही प्रत्येकाचे झेंडेच वाहिलेले आहेत. आमच्या नशिबात काही आम्ही कोणाला काय आम्ही कोणाचे लाभार्थी आम्हाला काही मिळालेलं नाही तुमच्या राजकारणापासून. त्यामुळं आम्हाला योग्य ते सन्मान आम्ही या तालुक्यामध्ये मागितलेला आहे आणि सन्मानाची लढाई ती लढू आम्ही. कुणी किती टीका टिप्पणी केल्याने काही फरक पडणार नाही. आम्ही आमच्या मुद्द्यांवर ठाम आहोत. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं पण आम्ही स्वागत करतो आणि या विषयावर पडदा पडावा. 20 तारखेला सेशन कोर्टामध्ये या दोघांचे अंतरिम जामीन व्हावेत. जे काही प्रक्रिया तुम्ही त्या कुटुंबाला शब्द दिला आहेत ते शब्द पाळावेत एवढीच भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. दिवसापूर्वी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्यासंदर्भात जो काही वाद निर्माण झाला होता त्यामध्ये 2 तरुणांवर चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल झाला म्हणून बहुजन समाजाने विनंती केली आदिवासी समाजाच्या नेत्यांना की हे काम करताना हा पुतळा काढून ठेवण्यात आलेला आहे. हा याच्या कुठल्याही प्रकारचा विटंबना करण्याचा हेतू त्यांचा नाही एवढं सांगूनसुद्धा आदिवासी समाजाच्या नेत्यांकडून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अकोला बंद झालं. ते नेते चर्चेला आले. त्यांना बहुजन समाजाने सगळी पोस्टरी समजून सांगितली. जो अजित नवले तो ठेकेदार आहे. तुम्ही म्हणतात ते लिहून द्या. तो कागदपत्र त्याच्या नाव टेंडर आहे त्याच्या नाव वर्क ऑर्डर त्याने टेंडरचे पैसे भेटले आहेत. त्यांनी जर लिहून दिलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. म्हणून ते कुटुंब म्हणलं आम्ही लिहून देणार नाही. परंतु त्याचा गैर हे करून का बा हे सगळं ते कुटुंबाला लिहून द्यायला तयार आहे. परंतु बहुजन समाजाचीच काही कार्यकर्ते नेते मंडळी त्याला विरोध करतात. त्यांनी कोणती तरी सुपारीच घेतली असा काही कुठलाही प्रकार नसताना गैरसमजातून हे वाढलं आणि म्हणून आज पाडाळ या ठिकाणी आदिवासी समाजाचे नेते जे अमितदादा भांगरे असतील वैभवराव पिचड असतील अजून त्यांचे कार्यकर्ते असतील ते त्या अजित नवलेंच्या घरी जाऊन त्यांनी शब्द दिला आहे की 20 तारखेला ही केस आम्ही काढून घेतो. मी बहुजन समाजाच्या वतीनं त्यांचं खरं जाहीर आभार मानतो. राहिला मुद्दा बहुजन समाजाचे काही काल नेते हे राजूर या ठिकाणी गेले होते. त्यांना बहुजन समाजाने मोठं केलं अंग खांद्यावर घेतलं मोठमोठी पदं मिळाली आणि तिथं जाऊन त्यांनी बहुजन समाजाच्या विरोधामध्ये जे वक्तव्य केलं खरं तर ते मला पसंत पडलेलं नाही. त्यांनी असं सांगितलं की आदिवासी बिगर आदिवासी वाद लावला जातो आहे. हा वाद राजकीय पुळी साधण्यासाठी संधी साधू लोक करतात. आता विचार करा ह्या ठिकाणी जे बहुजन समाजाचे मंडळी हे कोणाला आमदार केलं उभं राहायचे कोणाला खासदार केलं उभं राहायचे कोणाला जिल्हा परिषद लढायची काय होणार आहे तरुण पोरं त्यांना वाटतं बा आमच्या बहुजन समाजाच्या मुलं अन्याय झाला आहे म्हणून हे करतात. आणि तुम्ही आपल्या बहुजन समाजाच्या मुलांना जर डॉमिनेट करणार असेल तर हे बरोबर नाही. ते म्हणतात की खरा गुन्हेगार पुढे येऊ द्या आणि ह्या गुन्हेगार हा गुन्हेगार कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती. मग जा ना तुम्ही पोलीस स्टेशनला. आदिवासी नेत्यांनी तिथं गेलं आणि त्या हे जर बेगुन्हेगार आहे तो गुन्हेगार तुम्हाला माहिती नाव द्या. पोलीस त्याचा शोध करून त्या गुन्हेगाराला अटक करतील. त्या गुन्हेगाराला काय शिक्षा द्यायची तुम्ही देऊ शकता. आणि म्हणून अशा प्रकारचे बहुजन समाजाच्याच लोकांनी आरोप करणं म्हणजे एकदम चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने ज्यांनी आरोप केले ते काही योग्य नाही असं मला वाटतं. आणि ते म्हणतात बहुजन समाज धंदेवाईक पुढारी. काळ कोणासाठी थांबत नसतो. ज्यावेळेस ज्येष्ठ एकदा तुम्ही पुढारी झाल्यानंतर तरुण पिढी काम करत असते. तरुण पिढीनं काम केलं तुम्ही त्यांना वडीलकीच्या नात्याने सल्ला द्यायचा असतो काही चुकत असेल सांगायचं असतं. परंतु अशा पद्धतीने बाईट पुढं जाऊन मीडिया पुढं जाऊन आपल्या तरुण मुलांची बदनामी करणं हे खरं तर तुम्हाला शोभत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य आपल्या बहुजन समाजाने नेत्यांनी या ठिकाणी केलं आहे. आणि ते म्हणतात मात्र की दोन्ही मुलं निर्दोष आहे आणि आम्हाला माहिती आहे कोण गुन्हेगार आहे. मग मला अमित भांगरे असतील समजा वैभवराव असतील त्यांनी तिथं गेले असते पोलीस स्टेशनला त्यांनी सांगितलं असेल जरी हे काम करतात मग खरा गुन्हेगार आहे पोलिसांनी शोध लावला असताना ते म्हणते तुम्ही लिहून द्या. आता यांनी काय लिहून द्यायचं. आणि म्हणून तुम्हाला जर खरोखर माहिती आहे की कोण गुन्हेगार आहेत आपणच जर पोलिसांना हे नाव दिलं असतं तर पोलिसांनी त्याचं इन्व्हेस्टिगेशन केले असतील. मग तो नुसते वाळे म्हणतात वाळे जर खरा गुन्हेगार असेल तर जाऊ द्या शिक्षू. आम्ही कुठं वाळ्याची सुपारी घेतली काय. पण कायदा असं म्हणतो की एखादा गुन्हेगार सुटला चालेल पण जो काही बेगुन्हेगार आहे त्याला शिक्षा नाही झाली पाहिजे.
याचा पोलिसांनी शोध घ्यावा आणि जो खरोखर जर गुन्हेगार असेल त्याला जर शिक्षा झाली तर आमचा बहुजन समाज त्याच्यामध्ये येणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारची बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांची बदनामी बहुजन समाजाच्याच माणसांनी करू नये. छत्रपती शिवाजी महाराजच्या काळात जर पाहिलं तर छत्रपती शिवाजीच्या महाराजसुद्धा असे काही किंवा बहुजन समाजाचे खंडूजी खोपडे भरपूर झालेले, अनेकांनी शिवाजी महाराजांना त्रास दिलेला आहे. त्यामुळे मराठ्यांचा इतिहास असाच आहे. आपणच आपल्या खेकडासारखी जात मराठीचे आपण एकमेकाला मागं वाढायचं. तर माझी विनंती का कुणी मागं पुढं वढू नये. आणि हा जो काही निर्णय झाला आहे काय त्याबद्दल मी या बहुजन समाजाच्या वतीनं परत आदिवासी नेत्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज या ठिकाणी प्रेस घेण्याचं कारण का गेले 5-6 दिवसापासून जे प्रकार चालू आहे राघोजी भांगरेंच्या पुतळ्याविषयी संदर्भामध्ये जी हे चालू आहे, आम्ही त्या पुतळ्याच्या जो विटंबना झाली त्या सगळ्या आदिवासी बांधवांबरोबर आम्ही आहे आणि आम्हालाही खेद आहे. पण काही लोकांनी जी कालची प्रेस पाहिली आम्ही, काही लोकांनी आमच्यावरती आरोप केले का बा हे टोळी आहे, खंडणीखोर आहेत, पाकिटावाले आहेत. माझं विनंती आहे का ते आमचे ज्येष्ठ आहे त्यांना हात जोडून विनंती आहे का साहेब, या ज्या टोळीने जे पाकिटं घेतले, तुमच्याकडे माहिती आली पाकिटं घेतले, हे टोळी आहे, हे 2 समाजामध्ये लावालावी करतात, तर कृपया करून अगस्ती मंदिरामध्ये यावं. अगस्तीच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांनी सांगावं का ह्या टोळीनं पैसे खाले, ह्या 2 समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला. काल यांनी असं हे केलं का हे 2 कुटुंब लिहून द्यायला तयार होते आणि यांच्यावर दबाव आणला. तर असं ह्या दोन्ही कुटुंबाला आम्ही कोणत्याही प्रकारचं दबाव आणलेला नाही. त्या दोन्ही कुटुंबाला त्यांनी घेऊन यावं अगस्तीला आणि सांगावा का ह्या लोकांनी यांच्या राजकीय पोळी बाजण्यासाठी आमचा बळीचा बकरा केला आहे. आमची प्रामाणिकपणे भूमिका अशी होती का जे त्यांच्याकडून जे काय हे झाले त्याबद्दल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. फक्त ॲट्रॉसिटी गुन्हा हा नको, हा एवढाच आमचा हा सगळ्या उद्दिष्ट आमचं होतं. पण काही लोकांनी आमच्यावरती जे आरोप केलेत ते त्यांनी सिद्ध करावेत अशी मला त्यांना कळकळीची विनंती आहे. गेले आम्ही जसं आहे कोरोनाच्या काळापासून आम्ही रस्त्यावरती आहे, पण कधी आम्ही कोणाला हे केलं नाही. काही जणांना आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याच याच्यामध्ये मदत केलेली आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवं त्यावेळेस आम्ही पाकिटं दिले होते म्हणून आम्हाला 2-2 वाजेपर्यंत हे लोक जे थांबले हे त्यांनी सिद्ध करून सांगावं. माझी सगळं म्हणजे सगळ्या समाजाला विनंती आहे का बुवा ह्या लोकांनी फक्त स्टन करण्यासाठी आणि प्रसिद्ध मिळण्यासाठी हे प्रकरण आता न्यायालयीन प्रकरण झालेलं आहे. आम्ही पहिल्यापासून त्यांना सांगत होतो का बा आम्ही तुमची सगळ्यांची माफी मागतो, फक्त ॲट्रॉसिटी गुन्हा मागं घ्या. काल शैलेशला अंतरिम जामीन झाला आहे, 20 तारखेला यांना जामीन होणार आहे. हे सगळं यांना कळून चुकलं का आता ही न्यायालयीन प्रक्रिया आता होणार आहे. म्हणून यांनी सगळे आजूबाजूचे आता त्याविषयी दशरथ सावंत साहेब आम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्यायला गेलो. दशरथ सावंतांनी इथं आम्हाला काय काय सांगितलं काय काय नाही ते आम्हाला आता सांगायचं नाही आहे आणि आम्हाला त्यांच्यावर बोलायचं बी नाही. पण फक्त आम जनतेला एवढं सांगायचं आहे की आम्ही हे जे करतो हे फक्त लोकांच्या हितासाठी करतो, कोणताही त्याच्यामध्ये आमचा कोणताही हेतू नाही. आणि ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांनी अगस्ती मंदिरामध्ये माझं चॅलेंज आहे त्यांनी अगस्ती मंदिरात यावं, जनतेसमोर त्यांनी सिद्ध करून दाखवावं का ह्या टोळीनं पैसे घेतले, 2 समाजामध्ये लावालावी करण्याचं काम केलं. बस एवढं त्यांना विनंती करतो आणि त्यांनी लवकरात लवकर येऊन जनतेसमोर हे खरं खोटं आणावं. पोपट चौधरी यांनी जी फिर्याद दिली त्यांनी काल बाईटमध्ये असं म्हटलंय की जो ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो तो कोणत्याही पुतळ्याची विटंबना केल्यानंतर तो पोलीस प्रशासनाकडूनच तो ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो. आम्ही काय बळजबरीने तो गुन्हा दाखल केलेला नाही. त्याच्या तसं पाहायला गेलं तर पुतळ्याची विटंबना कधी होते असते का एखादा माणूस येतो त्या पुतळ्याला काहीतरी इजा पोचवतो किंवा त्याचा काहीतरी वेगळा हेतू असतो. इथं सुशोभीकरणाचं काम चालू होतं. सुशोभीकरणाचं काम चालू असताना त्यांची एक चूक झाली का त्यांनी ग्रामपंचायत लोकांना बोलवलं नाही, तिला या समितीला बोलवलं नाही, एवढी चूक त्यांची झाली. पण त्यांचा असा काही कोणता हेतू नव्हता का बा तो पुतळा पाडणे त्याला इजा पोचवणे असा काही त्यांचा हेतू नव्हता. त्याच्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी थोडंसं साफसुफाई करून ठेवलं होतं. त्या फिर्यादीत त्यांनी असं बी केलं आहे का पुतळा उघड्यावर ठेवलेला आहे, पण त्याच्यामध्ये तसं काही घडलेलं नाही आहे. काही दिवसापूर्वी तालुक्यामध्ये विटंबना झाली अशा प्रकारचा मेसेज आदिवासी समाजात गेला. त्यानंतर जो काही गुन्हा दाखल झाला, ज्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल झाला, त्यानंतर जे बहुजन समाजातील 2 कार्यकर्ते युवकांवर तो गुन्हा दाखल झाला
यामुळं सार्वत्रिक भावना म्हणून अकोल्यामध्ये अकोले बंद केला गेला. आदिवासी सामाजिक वितुष्टाचं आणि एक सामाजिक दरी निर्माण होणारं वातावरण निर्माण झालं. या सर्व घटनेमध्ये पोलीस प्रशासन असेल किंवा जो ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असेल ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेतून एका व्यक्तीला जामीन मिळाला आहे, दुसऱ्याला जामीन 20 तारखेला मिळेल. परंतु ज्या काही घटना घडत गेल्या त्या घटनेच्या माध्यमातून मीडियामध्ये ज्या वेगवेगळ्या बाईट्स किंवा त्याच्यातून आलं त्यातूनही सुद्धा सर्वसामान्य काम करणारे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केली गेलेली आहे. काल मी आदिवासी समाजाची बैठक होती म्हणून मी त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी आपण मांडणी करताना आपण सांगितलेलं आहे की समाजातली दुई निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं वातावरण करू नका आणि राजकीयदृष्ट्या कोणाला टार्गेट करू नका. त्या समाजातील तरुणांना त्या ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न होता कामा नये अशा प्रकारच्या भावना आपण त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि बहुतांशी आदिवासी समाजाने मान्य केलं की हा गुन्हा जरी झाला असता अवधानानं झालेला आहे तरी तो गुन्हा मागे घेण्यासंदर्भातली फिर्यादी आहे जबाब घेऊन पोलीस प्रशासन त्याला त्या ठिकाणी जबाब घेऊन त्यातला सेस कोर्टामध्ये देऊन 20 तारखेला त्याला जामीन होऊ शकेल अशा प्रकारची पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. ही मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये काही ठरलं गेलं आणि त्यानंतर जे काही बाईट वगैरे आल्या ह्या मात्र मनाला वेदना देणाऱ्या आहेत. त्या ठिकाणी निश्चितपणे प्रत्येक तालुक्यात असू द्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारी तरुण मंडळी कुठे एखाद्या ह्याच्या ठिकाणी बसत नाही, सार्वजनिक जागेत बसतात, त्या ठिकाणी काम करतात आणि लोक त्यांच्याकडे येतात. ते स्वतःहून लोकांकडे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही का जी वेगळी हे असतं. लोक तहसील असेल, पंचायत समिती असेल, पोलीस स्टेशन असेल, हे सर्व ठिकाणी लोकांचे प्रश्न घेऊन जाऊन त्या ठिकाणी काम करणं हा तरुणांमध्ये एक नवा चांगला पायंडा पडलेला आहे. मग सर्व संघटनांमध्ये आहे म्हणून त्यांना काही जे अपशब्द वापरले गेले ते मात्र खेदजनक आहे. मी या संदर्भातलं मी त्यांना पण बोलताना बोललेलो आहे का असं होता कामा नये. तुमचाही कालखंड होता किंवा या तरुण मुलांचाही कालखंड आहे. याच्यामध्ये कार्यकर्त्याला दूषणं देऊन त्या ठिकाणी काम होत नाही. त्यांनी केलं ते सामाजिक काम केलं. कदाचित त्यांनी अत्यंत मी तर यांचं कौतुक करेल अत्यंत संयमाने कसल्या प्रकारे आदिवासी समाजाच्या नेतृत्वावर किंवा गालबोट किंवा आरोप करण्याचं काम केलेलं नाही. या ठिकाणी आदिवासी समाजाचे नेते मंडळी स्वतःला समजतात. त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे आणि त्यातून मार्ग काढण्याचं आपण काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपल्या सर्वांना जे काही काल घटना घडतात त्या घटना चुकीच्या झालेल्या आहेत आणि 20 तारखेला जो कोर्टाचा निर्णय येईल त्यातून नवले नावाच्या मुलाला त्या ठिकाणी बाहेर येईल याची खात्री आहे. पोलिसांशी प्रशासनाशी मी व्यक्तिगतही बोललेलो आहे. त्यातून मार्ग निघेल आणि हे होईल. परंतु माझी दुसरी विनंती पुन्हा एकदा सर्वांना आहे का राजकारण करीत असताना एखाद्या समाजाला वेठीस धरण्याचं काम राजकारणाच्या माध्यमातून होऊ नये. जे तरुणांनी जे हे दाखवलं आहे आजची आता एक बाईट ऐकली का नवले परिवारातील जे काही मंडळी त्यांचे कुटुंबीय त्यांनीसुद्धा आभार मानले आणि त्यांनी शब्द दिला आहे का फिर्याद मागं घेणार आहे. ॲट्रॉसिटी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आहे. या सर्व गोष्टीचं आपण स्वागत करूया. जे काही आरोप प्रत्यारोप झाले असतील त्या आरोप प्रत्यारोपाच्या संदर्भातलं वेळोवेळी त्यावेळी त्याचा निर्णय होईल. आता सध्या समाजातलं चांगलं वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीचे आपण सर्वांनी दोन्ही समाजातल्या कार्यकर्त्यांनी आपण प्रयत्न करूया एवढीच या ठिकाणी सांगतो. गेल्या 8 दिवसापासून अकोला तालुक्यात जे दूषित वातावरण तयार झालं होतं की आपल्या बहुजन समाजातील ज्या 2 तरुणांवर ॲट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल झाला होता त्या प्रश्नासाठी बहुजन समाजातील सर्वच लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या घटनेचा निषेध केला होता. सदर जी राघोजी भांगरेची जी विटंबना झालेली आहे तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही त्याबद्दल निषेध व्यक्त केला. परंतु ॲट्रॉसिटी हा गुन्हा त्याच्यावर दाखल होऊ नये यासाठी आम्ही अमित भांगरे यांना वारंवार विनवणी करत होतो. परंतु त्यांच्याही भावना होत्या की नाही आमचं दैवत आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे सर्वांचंच दैवत आहे. परंतु हे मुलं पण आपलेच आहेत आणि आपण मोठ्या मनाने त्यांना माफ करावं ही आमची त्यांना विनंती होती. आज आम्हाला मीडियाच्या माध्यमातून समजलं आहे की त्यांनी तो मनाचा मोठेपणा दाखवून ते गुन्हे 20 तारखेला मागे घेणार आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
तसेच आमचेच काही नेते आहेत की जे आमच्यावर आरोप करतात की अकोले बंदला हेच पुढे असतात किंवा कोणत्याही घटनेला हेच पुढे असतात. तर अकोले बंद वगैरे आम्ही जे करतो तो काय आमच्या वैयक्तिक याच्या हितासाठी करत नाही. याआधी जरांगे पाटलांच्या जे उपोषणाला बसले होते त्यासाठी आम्ही अकोले बंद केला होता. त्याच्यानंतर आपल्या समाजातील संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्याचा निषेध म्हणून आम्ही अकोले बंद पुकारला होता. आणि आज या आपल्या 2 तरुण मुलांवर जो खोटा गुन्हा दाखल झाला होता त्याबद्दल आपण हा निषेध म्हणून बंद पुकारला होता. आपण कुठल्याही समाजाला वेठीस जाण्याचा प्रयत्न करत नाही, पण समाजाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा आमचा सर्व तरुणांचा मानस असतो की आपल्या समाजातील ज्या घटकावर अन्याय होतोय तो अन्यायाविरुद्ध लढण्याचे आम्ही सर्व त्यांना बळ देत असतो. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी उभं राहत असतो. आमचा कुठलाही हेतू नसतो का कोणी आम्हाला 2 रुपये देतं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहतो असं का नाही. आम्ही घरच्या भाकरी खाऊनच समाजसेवा करत आहे आणि ते काय आज करत नाही. आमची दुसरी पिढी या समाजसेवेत आहे. माझ्या वडिलांनंतर आम्ही पण हेच कार्य करत आहे. आम्हाला ती समाजसेवेची आवड आहे म्हणून आम्ही ते करतो. काही लोकांना ते वाटत असेल की हे पैसे कमवण्यासाठी करतात, हा त्यांचा गैरसमज आहे. असं कुठलंही काम आम्ही करत नाही. ज्या वेळी कोणत्याही समाजावर अन्याय होऊ, जरी आम्ही मराठा समाजाचे असले कोणत्याही समाजावर अन्याय होऊ आम्ही सर्व तरुण त्यासाठी धावून जात असतो, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतो. परंतु आता काही लोकांना असं वाटतंय की नाही हेच तरुण का काय. आमचं काही म्हणणं नाही. जे तरुण पुढे येत असेल त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहू. आम्हालाच पुढे घेतलं पाहिजे अशी काही आमची भावना नाही. कालही महेश रावून आमची चर्चा झाली की BJ साहेब असतील, शिवाजीराजे असतील, सावंतसाहेब असतील यांच्या माध्यमातून हा जर प्रश्न सुटणार असेल तर आपली काहीच हरकत नाही. ही काय श्रेयवादाची लढाई नाही. आमचं म्हणणं एकच आहे की आमचे तरुण मुलं याच्यातून बाहेर यावेत आणि त्यांच्यावर हा जो गुन्हा दाखल झाला आहे याच्यातून ते बाहेर पडावे हीच आमची प्रामाणिक भावना आहे. आणि आज त्या लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. थांबतो. पेरण्याचं काम आज तालुक्यामध्ये होत आहे. परंतु जरी तसं काही असलं खरं तर वास्तविक पाहता आज अकोला तालुक्यामध्ये बहुजन समाज जो आहे तो फक्त एक चांगल्या 2 तरुणांवरती उडवलेल्या प्रश्नाच्या संदर्भात एकत्र आला. आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी जे आद्य क्रांतिकार राघोजी भांगरे यांचं जे पुतळा होता तो पुतळा हटवताना तिथं जे काही सुशोभीकरण करायचं होतं त्या चांगल्या हेतूनं त्या तरुणाने त्या ठिकाणी काम सुरू केलं. परंतु अनावादानं त्यांच्याकडून थोडीशी जी चूक झाली तिचा इतका उहापोह केला गेला या तालुक्यातील काही समाजकंटक, मी यासाठी शब्द नाही वापरणार, परंतु 2 समाजांमध्ये जी काही दरी पसरवली जाती आणि 2 समाज आजपर्यंत गुण्यागोविंदाने एकत्र राहिले या तालुक्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठंतरी विष पेरण्याचं काम काही लोकांनी केलं. असं व्हायला नको आहे. खरं तर या बहुजन समाजाने या अकोलेकरांनी तुम्हाला या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली. अनेकांना ठिकठिकाणी चांगल्या उच्च पदावर काम करण्याची संधी दिली. त्यांचं दायित्व होतं का तुम्हाला या तालुक्यामध्ये आता तरी किमान छोट्या प्रश्नासाठी या तालुक्यातल्या छोट्या तरुणावरती ओढवलेला प्रसंग याच्यातून बाजूला करण्यासाठी तुमचा मोठेपणा इथं दाखवायची गरज होती. परंतु तसं न होता ॲट्रॉसिटीचं एक तुम्ही मोठं एक हत्यार म्हणून, राजकीय हत्यार म्हणून वापर केलं. ठीक आहे, या तालुक्यामध्ये आमदार लामटे असतील, उद्या अमित भांगरे होतील, परवा वैभव पिचड होतील, त्यानंतर मारुती मंगळ होतील, परंतु आदिवासी नेतृत्व ज्या तालुक्याला राहील होण्याकरता बहुजन समाज आमचा कोणी का तिथं तुमच्याकडे झेंडे तुमचे धरायला राहील. परंतु तुम्ही तो उदात्त बाजूला ठेवला, या ठिकाणी प्रश्नांची सोडवणूक करायचे बाजूला ठेवलं आणि इतका विषारी रंग या प्रकरणाला देण्याचं काम तुम्ही केलं. ते पाहून आज तरुण जो काही एकत्र झाला त्यामध्ये तरुण एकत्र होण्याचं कारण फक्त एकच, नवले आणि पांडे जे काही होते. याच्यापूर्वी मी एक आवर्जून या ठिकाणी तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगतो, ज्या दिवशी मी आत्तापर्यंत समजा माझे मित्र बरोबर होते, ज्या दिवशी बाजीराव दराडेंना ॲट्रॉसिटी दाखल झाली त्याही विरोधात आम्ही होतो, या ठिकाणी अकोला तालुक्याला होतो. त्याच्यानंतर जेव्हा विनय सावंत यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा प्रयत्न झाला त्याही ठिकाणी आम्ही विरोधात होतो. म्हणजे आमचा उदात्त हेतू एकच, एक वैचारिक पातळीची आमची आजही विचारसरणी आहे का ह्या तालुक्यामध्ये कुठेही जाती रंग विष पेरलं जाऊ नये ही उदात्त भावना. जेव्हा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी ही तरुण मंडळी जेव्हा एकत्र आली, काही लोकांनी वेगळ्या पद्धतीने याला रंग देण्याचं काम केलं आणि नको होत्याचं नव्हतं करून टाकलं. म्हणजे 2 पावलं जे आदिवासी समाज जो बांधव आहे आमचा, जो आजपर्यंत गुण्यागोविंदाने आम्ही एकत्र राहिलो, कधी या ठिकाणी आदिवासी समाज आणि बहुजन समाज यामध्ये कधी दरी निर्माण झाली नाही. परंतु
तथाकथित काही मंडळी या ठिकाणी विष पेरण्याचं काम करतात. साधं उदाहरण पाहिलं गेलं, जेव्हा अकोले तालुक्यामध्ये जेव्हा डोंगरगावचा आढळचा प्रश्न होता, हीच बहुजन समाज मंडळी होती, सर्वपक्षीय मंडळी होती. त्यामध्ये आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, बहुजन समाज असेल, तरुण मंडळी असेल, तो लढा देण्यासाठी एकत्र आली. जीवाचं रान करून आम्ही लढत होतो. पण त्या ठिकाणी कधी आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा तेव्हा पण असं करण्यात आलं का 2 गट पाडण्यात आले. म्हणून आम्ही आज जाणीव आम्हाला का अशा पद्धतीचे गट तट न करता एक चांगल्या प्रश्नासाठी, एका चांगल्या तरुणांना वाचवण्यासाठी, समाजात जो अन्याय आहे त्याला अन्यायग्रस्त आहे त्याला वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. परंतु कालचा जो प्रसंग झाला, मी या तालुक्यामध्ये 2 कविता टाकल्या होत्या समाजाला एक उद्देशून, एक चांगल्या हेतून. तो कुणी किती वाचले ते मला माहीत नाही. त्यानं ते एक चांगला विस्तृत असा लेख लिहिला होता, जेणेकरून त्यामध्ये कुठेही राजकारण होऊ नये हा उदात्त भावना त्यामध्ये होती. पत्रकार मित्रांना माझी विनंती, या चांगल्या गोष्टी तुम्ही पोहोचवा. आणि कालची जी पत्रकार परिषद झाली, आज परत पत्रकार परिषद होती, परंतु यानंतर मला वाटतं आपण कुणीही पत्रकार परिषद घेण्याची गरज मला वाटत नाही. कारण की अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं पत्रकार परिषदेचं पेव सुटलं आणि ते पेव पेरण्याचं कारण या तालुक्यातील जनतेला माहिती आहे. कोण कशा पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन एकमेकांना खालच्या पातळीवर बोलायचं, एकमेकांना टीका टिप्पणी करायची. तुम्हाला जर काम करायचं असेल, तुमची सामाजिक रेष, कामाची रेष इतकी मोठी करा का विरोधकाला तुम्हाला तुमची रेष अपुरी, त्यांची रेष अपुरी दिसली पाहिजे. या तालुक्यामध्ये एकच चांगला संदेश जावा, जेणेकरून आपल्या कामातून, कार्यातून, कृतीतून आपली रेष मोठी करा. येणं असा प्रश्न तयार होईल का समाजाला कुठंतरी आपल्याला त्याला मनाला टोकल का आपण कुठंतरी कमी पडतोय. आणि जनता या तालुक्यातील शून्य आहे. तालुक्यातील जनतेने, नेते मंडळींनी हे ध्यानात घेतलंय. विष कोणी पेरलंय हा विचार आणि हा प्रसार कसा चुकीचा केलाय. साधं उदाहरण होतं का, साधी गोष्ट होती, म्हणजे आद्यक्रांतिकार राघोजी भांगरे नक्कीच या तालुक्याचे, या समाज एका आदिवासी समाजाचे नाही, या अकोले तालुक्याचे नाही, तर या महाराष्ट्राचं, या देशाचं खऱ्या अर्थानं त्या आद्यक्रांतिकार आहे. या खऱ्या अर्थानं राघोजी भांगरे यांनी या देशाला स्वतंत्रता मिळवून देण्याचं काम केले. आणि तुम्ही संकुचितपणे आमच्या समाजाचे, आमचे नेते असं तुम्ही म्हणून त्यांना कमीपणा करू नका आणि तुमचा मोठेपणा दाखवू नका. या निमित्तानं आज इथं जी शेवटची पत्रकार परिषद होती, या निमित्तानं मी अकोलेकरांना एक आवाहन करतो. शून्य पत्रकार बंधूंना माझी विनंती, चांगल्याला चांगलं तुम्ही सगळे म्हणा, चुकीच्या गोष्टींना तुम्ही खतपाणी देऊ नका. कारण की सोशल मीडिया हा अतिशय प्रभावी माध्यम आहे. आणि अकोले तालुक्यामध्ये जेव्हा आमचा आढळचा प्रश्न उपस्थित झाला, त्यावेळेस आमचे मित्र गणेश आवरे असेल, अमोल शिर्के असेल आणि सुनील चास्कर असेल, या मित्रमंडळीने चांगल्या पद्धतीनं कव्हरेज केलं. अशाच पद्धतीने तुम्ही चांगलं कव्हरेज करा. नक्कीच शून्य जनता या ठिकाणी आवर्जून चांगल्याला चांगलं मनाची तयारीत आहे. आणि आज जो काही नाव घेण्याची इथं वेळ आणायला लावू नका. कारण की खरंच कधी कधी मनाला खंत वाटते. या तालुक्यामध्ये आदरणीय वंदनीय वैभव मधुकरराव पिचड साहेब असतील, गायकर साहेब असतील, त्यानंतर भाऊसाहेब हांडे असतील, या मान्यवर कॉम्रेड कारभारी उगले असेल, दशरथ सावंत असतील, या मान्यवर मंडळांनी खरंच चांगलं वैचारिक पातळीचं राजकारण केलं, कुठेही टोकाला गेले नाही. परंतु आज आम्हाला जर अशा पद्धतीने आदर्श जर मागची पिढी आता काही तथाकथित नेते मंडळी जर घालून देत असेल, तर उद्या तालुक्याचा अस्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळं मी विनंती करतो शेवटची, जरी आज कालचा प्रसंग होता, पहिल्या दिवसापासून मी या प्रकरणातला एक घटक होतो, अतिशय चांगल्या पद्धतीनं या तालुक्यातील हे नेते मंडळी ज्यांना टोळ्या म्हटलं, तुम्ही पाकिटमारा म्हटले, ते कसे ते माहीत नाही, पण ह्या प्रकरणामध्ये अतिशय प्रामाणिकपणे भूमिका बजावण्याचं त्यांनी काम केलं. आणि आज खऱ्या अर्थानं त्या दोन्ही परिवारांना चांगल्या पद्धतीनं सांभाळण्याचं, त्यांना पाठबळ देण्याचं काम यांनी केलं आहे. आणि अशा विषयासाठी मला वाटतं या तालुक्यातील लोकांनी, तालुक्यातील जनतेने, अकोलेकरांनी या हेतूने पाहिलं गेलं पाहिजे का हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायची गरज होती आणि कशा पद्धतीने वाढवला गेला. अगदी थोडक्यात गोष्ट म्हणजे खरं तर पाहिलं गेलं, जेव्हा या विषयाची अतिशय जेव्हा सुशोभीकरणाचं काम होतं, वर्क ऑर्डर होती, वर्क ऑर्डर काढल्यानंतर PWDच्या अधिकाऱ्यांचं काम होतं का त्या ठिकाणी दररोज जाऊन पाहून घ्यायचं काम कशा पद्धतीने चालू आहे, काय हे न होता जर ते तरुण जर गुन्हेगार दोषी आढळत असेल तर PWDचे अधिकारीसुद्धा त्यामध्ये मला वाटतं दोषी असायला हवे होते. आणि इतकंही नाही, फक्त चबुतरा काढला गेला, चबुतरा काढल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने मूर्ती फक्त जी पुतळा जो ठेवायचा होता तो ठेवला नाही गेल्याने एक छोटीशी चूक झाली, ज्यांना अनुभवाची कमी असल्यामुळं.
परंतु त्याला वेगळा रंग दिलं आणि हा विषय इथपर्यंत वाढत गेला. म्हणून मी शेवटची विनंती करतो, या प्रकरणामध्ये जेव्हा समोरचे लोक काही सांगत होते का आम्ही अॅट्रॉसिटी लावायचं आमचं मनात नव्हतं, परंतु जेव्हा त्यांनी फिर्याद दिली, फिर्यादीमध्ये वरती उल्लेख केला आहे, तुम्ही सगळी फिर्याद वाचली असेल तर बघा. फिर्यादीमध्ये त्यांनी आधी सांगितलं आहे पुतळ्याची कुठल्याही ठिकाणी विटंबना झाली नाही, पुतळ्याला कुठलंही गालबोट लागलं नाही, फक्त ठेवण्याची जागा चुकली. आणि शेवटला त्यांनी फिर्यादीमध्ये एक नमूद केलं का ही विटंबना पुतळ्याची विटंबना झालेली आहे. आणि ही गोष्ट होत असताना त्यांनी परत दुसरी गोष्ट अशी इथं उल्लेख केला आहे या ठिकाणी का पोलिसांनी अॅट्रॉसिटी लावायला सांगितली, परंतु तो विषय झाला आहे, तो किती वाढायचा तो वाढला आहे, आता कुठंतरी थांबला पाहिजे. ही एक मनापासून सगळ्या अकोलेकरांच्या वतीनं तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो, कारण की तुम्ही कुठंतरी आज माघार घेतली. आणि मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आभार यासाठी व्यक्त करतो. एक चांगल्या विषयासाठी, चांगला विषय सोडवण्यासाठी आपण सगळे एकत्र आलं, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आभार. गेल्या 10-15 दिवसापासून अकोले तालुक्यामध्ये विस्कळीत झालेला सामाजिक समतोल, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये निर्माण झालेले समज गैरसमज आणि मराठा ओबीसी समाज आणि आदिवासी समाजामध्ये थोडासा निर्माण झालेला ताणतणाव, या सगळ्या पार्श्वभूमीवर तशा अर्थानं आज ही शेवटची पत्रकार परिषद. मित्रांनो, गेली 20-25 वर्ष राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना या तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तरी एवढा कटुतेचा उद्भवलेला हा पहिलाच असा प्रसंग होता. गेली ज्या दिवसापासून हे प्रकरण सुरू झालं त्याच्या सुरुवातीपासून पहिल्याच मोर्चामध्ये मराठा बांधवांच्या ओबीसी बहुजन समाजांनी अकोल्यामध्ये जे आंदोलन केलं त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट निश्चितपणे सांगितली होती की बाकी दुसरं काही जरी असलं तरी या प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटी हा कलम नको आहे, हे मुख्य उद्दिष्ट ठेवून आम्ही सर्वजण प्रशासनाकडं आणि तालुक्यातल्या सर्व नेत्यांकडे ही मागणी करत होतो. आज मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो की हा तालुका खऱ्या अर्थानं मधुकररावजी पिचड साहेब असतील, लोकनेते अशोकराव भांगरे साहेब असतील, आदरणीय लामटे गुरुजी असतील, या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या विचारांवर हा तालुका आत्तापर्यंत चाललेला आहे. आणि हे सगळं होत असताना, विकासाचं काम होत असताना त्या ठिकाणी आम्ही ओरडून सांगत होतो की राघोजी भांगरे हे आदिवासी समाजाच्या दृष्टीनं जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच तीच जागा बहुजन समाजाच्या हृदयामध्ये त्यांच्या दृष्टीनं आहे. आणि त्यांच्या पुतळ्याची कुठल्याही प्रकारची विटंबना त्या ठिकाणी निश्चित झालेली नाही. ते काम करत असताना अनावधानानं झालेला तो प्रसंग होता, परंतु असो त्या गोष्टीला काही स्वरूपामध्ये राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होऊन दोन समाजामध्ये ताणतणाव निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं जात होतं. आज पाडाळणीच्या लोकांची बाईट आम्ही या ठिकाणी नवले कुटुंबाची ऐकली आणि त्या ठिकाणी आम्हाला असं समजतंय की आदिवासी समाजातील जे प्रमुख नेते आहेत ते हा गुन्हा पाठीमागं घेण्यासाठी तयार आहेत. आणि शैलेंद्र पांडेचे वडील या ठिकाणी होते, त्याचा जामीन वगैरे झालेला आहे, त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी केलेल्या आंदोलनाचं जे मुख्य उद्दिष्ट होतं की या तरुणांना हाकणं गुंतवलं गेलं आहे आणि हे तरुणांवरील म्हणजे तुम्ही टाकलेले जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत, हे उद्दिष्ट निश्चितपणाने पूर्ण होताना दिसते. आम्हाला काही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही किंवा आणायचं नाही, परंतु एक गोष्ट काल ज्या काही बाईट त्या ठिकाणी झाल्या त्यामध्ये मला जाणवली. आदरणीय या तालुक्याला अनेक गोष्टींमध्ये दिशा देणारे, ज्यांना आम्ही आमचा आदर्श मानतो असे दशरथरावजी सावंत साहेब यांनी त्या ठिकाणी बाईट दिली आणि त्या बाईटमध्ये त्यांनी डायरेक्टली आमदार साहेबांवर आरोप केला आहे. मला त्यांना सांगायचं असे की आदरणीय सावंत साहेबांनी काल जे प्रश्न आमदार साहेबांच्या बाबतीत उपस्थित केले त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हे ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी बाईटद्वारे दिलेलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की त्या ठिकाणी ॲट्रॉसिटीचा जो गुन्हा दाखल झाला आहे तो मुळात चुकीचा आहे. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी जी घटना घडली ती जाणीवपूर्वक झालेली नाही, ती अनावधानानं झालेली आहे. आणि त्या मुलांनी तो पुतळा हलवत असताना त्या ठिकाणचे जे त्या गावचे कोणी प्रतिनिधी असतील, त्या आजूबाजूचे जे कोणी प्रतिनिधी असतील, प्रमुख मंडळी असतील, त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. या सगळ्या गोष्टी म्हणजे सावंत साहेबांनी जे काही काल आरोप केलेत त्या आरोपांचं उत्तर ऑलरेडी अगोदरच आमदार साहेबांनी दिलेले. या तालुक्यातल्या तथाकथित पुढाऱ्यांना सुद्धा मला एक गोष्ट सांगायची, अमितराव असतील किंवा वैभवराव पिचड असतील, या सगळ्यांच्या राजकीय प्रवासामध्ये या बहुजन समाजाचं म्हणजे माझ्यासहित सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात योगदान आहे.
सल्ला देणे आम्ही मोठे आहोत की नाही आम्हाला माहीत नाही, परंतु तुमच्या आंदोलनामध्ये एक शब्दप्रयोग वापरला गेला तर आता कोण, म्हणजे अकोले तालुका हा काही बीड जिल्हा नाही आणि ही संस्कृती या अगोदर काही आपण या तालुक्यामध्ये रुजवलेली नाही. असे शब्दप्रयोग करून या तालुक्याची राजकीय परंपरा खंडित होणार नाही याची दक्षता या तालुक्यातल्या सगळ्या जबाबदार मंडळींनी घेणं गरजेचं आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. आज तुम्ही जो निर्णय घेतलाय निश्चितपणानं त्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो आणि आमचंही उद्दिष्ट तेच होतं, एकमेकाला समजून उमजून हा तालुका आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरेनं चालवलाय, ज्या विचारावर चालवलाय, ती परंपरा तो विचार याला कुठं तडा जाणार नाही. आदिवासी समाज आणि बहुजन समाज हा भावाभावाप्रमाणे या तालुक्यामध्ये राहिलेला आहे. अशाच पद्धतीने इथून पुढं कसा राहील या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळा सुशोभीकरणाच्या प्रसंगी जो वाद उभा राहिला आहे त्या वादासंदर्भात आज या ठिकाणी सर्व बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांची आणि सर्व बंधूंची बैठक पार पडली. खऱ्या अर्थाने हा वाद कसा उभा राहिला, का उभा राहिला आणि या वादामागचं प्रमुख सूत्रधार म्हणावं लागेल हे कोण आहे, हे सर्व आपण गेल्या 8 दिवसापासून सर्वजण पाहतोय की नेमकी हा वाद कसा उभा राहिला आणि ह्या वादामागे प्रमुख कारण काय आहे, कोणाला टार्गेट करायचं आहे, यामागे आपली राजकीय पोळी कशी भाजायची आहे, हे सगळं या जनतेला सगळं आपल्या न्यूजच्या माध्यमातून दिसतंय. खऱ्या अर्थाने हे सर्व होत असताना ठीक आहे, तुमचा राघोजी भांगरेंच्याबद्दलचं आपल्या सर्वांच्या मनामध्ये आदर आहे. राघोजी भांगरे हे काय फक्त आदिवासी समाजाचेच नाही तर हे संपूर्ण आपल्या देशाचे एक हे आहेत, क्रांतीवीर आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने आदिवासी समाज जो असेल आणि बहुजन समाज असेल ह्या अकोले तालुक्यात कधी आपण वेगळा मानलेला नाही. ज्या जोशाने आदिवासी समाज आदिवासी दिन साजरा करतो त्याच जल्लोषामध्ये आणि त्याच उत्साहामध्ये बहुजन समाजही त्यामध्ये सहभागी असतो. आपण आदिवासी दिन पाहिला असेल, आत्ताचा असेल, मागचा असेल, जे आदिवासी दिन झाले हा आदिवासी दिन तितक्याच उत्साहाने हा बहुजन समाजही साजरा करतो. परंतु कुठेतरी आदिवासी विरुद्ध बहुजन समाज हा वाद या काही कालखंडामध्ये निर्माण झाल्याचा आपल्याला चित्र दिसते. खरं तर हा वाद चालू असताना निश्चितपणे कालच्या आपण बाईट पाहिल्या असतील, आदरणीय ज्येष्ठ नेते होते त्यामध्ये अनेक, मी काही नाव घेत नाही, परंतु यांच्या जर बाईट पाडल्या तर यांनी एका विशिष्ट काही तरुणांना टोळी आहे, पाकिटमार करणारी टोळी आहे, पैसे खाणारी टोळी आहे, अशा काही भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. परंतु निश्चितपणे मला आठवतं आहे मी जेव्हापासून राजकारणात आलो, आदरणीय महेश भाऊ असतील, आमचे दत्ताभाऊ असतील, प्रदीप भाऊ असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्यावेळेस काम करत असतो, यांचा आदर्श घेऊन आम्ही ज्यावेळेस काम करत असतो तर कुठेतरी यांच्याबद्दल झालेल्या या बाईटबद्दल कुठेतरी आमच्याही मनात खंत वाटते. अनेक युवक मला 2 दिवसापासून भेटत आहे आणि कालच्या बाईटपासून तर असंख्य फोन आले की काय या अशा टीका होत आहे. खरं तर मी कोरोना काळामध्ये पाहिलं असेल, रात्रीचे सिलेंडर घेऊन पळणारे हे सर्वजणं, जेवणाचे डबे घेऊन त्या दवाखान्यामध्ये जाणारे आमचे काही तरुण असतील, संतोष नायकवाडीसारखे तरुण असतील, हे असतील आणि खऱ्या अर्थाने हे सर्वजण इतके जर काम करताय यांना जर तुम्ही टोळी म्हणून निनावणार असेल तर ही अत्यंत खेदजनक बाब आहे. तुमचं राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्या, परंतु ज्यावेळेस एखादे तरुण हे जर काम करत असतील, तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने जर काम करत असतील तर यांच्याबद्दल तुम्ही सहानुभूतीपूर्वक बोललं पाहिजे. कमीत कमी त्यांनी केलेली जी मेहनत आहे या मेहनतीला तुम्ही नाव ठेवू नका. आपण काय केलं आहे यापेक्षा दुसऱ्यांनी काय केलं यालाही मोठे मानण्याची ताकद आपण खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःमध्ये ठेवा, ही या निमित्ताने मी सांगतो. खरं तर अत्यंत सुंदर असं राघोजी भांगरेंचं स्मारक आमचे मित्र शैलेशजी पांडे असतील यांनी अतिशय सुंदर अशी डिझाईन त्या ठिकाणी केली. त्या ठीक आहे, थोड्याफार चुका त्यांच्याकडून झाल्या असतील, मला त्याबद्दल म्हणायचं नाही, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असती किंवा केलेली आहे, परंतु हा वाद मिटवण्यासाठीच हे सर्वजण प्रयत्न करत होते आणि ही जर प्रयत्न करत असताना तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्यायचं सोडून तुम्ही त्यांच्या बरोबर सामील होतात आणि ते जर इतकं सर्व प्रयत्न करत असताना एका दिवशी तुम्ही वेगळी भूमिका घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी वेगळी भूमिका घ्यायची, हे माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना किंवा माझ्याबरोबर असलेल्या युवा कार्यकर्त्यांना पटलेलं नाही. परंतु आज मगाशी जी बाईट आली की त्यांनी मिटवण्याची भूमिका घेतली, त्या भूमिकेचं मी स्वागत करतो. परंतु जरी आता सध्या स्मारकाचं काम थांबलेलं असलं किंवा काय असेल ते सर्वांनी बसून त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं स्मारक तयार व्हावं, हेही या निमित्तानं मी आपल्यासमोर विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याहून
जे 8 दिवसापासून या तालुक्यामध्ये राजकारण पेटलं आहे, त्या राजकारणाचा प्रथम मी सर्व बहुजन समाजाच्या वतीने मी निषेध करतो. 1 कोटीचं स्मारक महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्या ठिकाणी मंजूर झालं आणि त्याच्या कामाला सुरुवात झाली. त्या कामाचं डिझाईन झालं, प्लॅन एस्टिमेट झालं, वर्क ऑर्डर झाली. अजित नवले यांच्या नावाने ते टेंडर भरलं गेलं. त्याचं डिझाईन शैलेश पांडे यांनी बनवलं आणि कामाला सुरुवात झाली. त्या ठिकाणी सुरुवातीला जो असलेला राघोजी भांगरे यांचा पुतळा स्वर्गवासी अशोक भांगरे यांनी त्या ठिकाणी तो बसवलेला होता. परंतु ते काम चालू होत असताना, प्लॅन एस्टिमेट बनत असताना PWDचे अधिकारी यांनी ते प्लॅन एस्टिमेट बनवलं, त्या कामाची वर्क ऑर्डर केली, ते काम चालू करण्यासाठी लाईन आऊट दिली. हे सगळं करत असताना पोलीस प्रशासनावर दबाव आणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ह्या 2 बहुजन समाजाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. माझी प्रथम असं म्हणणं आहे की ज्यांनी लाईन आऊट दिली, ते GPS फोटोद्वारे ती लाईन आऊट असेल, ते ऑनलाईन सगळ्यांना दिसते, ते PWDचे अधिकारी जेही असतील, खऱ्या अर्थानं त्यांच्यावर तो प्रथमदर्शनी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. तसंच आपल्याला झालेलं या ठिकाणी दिसत नाही. म्हणून सांगायचं आहे का याच्यामध्ये राजकारण कसं आहे. 1 कोटीचं शासनाच्या वतीनं या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे यांच्या माध्यमातून ते मंजूर झालं. ते मंजूर विद्यमान आमदारांनी केलं, पण पूर्वीचा पुतळा अशोकराव भांगरे यांनी बसवलेला होता. ठीक आहे, त्या मुलांनी अनावधानाने तो पुतळा हटवला. सुशोभीकरणाचं काम असल्यामुळं तो मेघडंबर त्या ठिकाणी त्या जागेवर करायचं होतं. गावाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, ग्रामपंचायत विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. तसं त्यांच्याकडून झालं नाही. परंतु आदिवासी भागातील हे 2 नेते आहे, अमित भांगरे असतील, वैभवराव पिचाड असतील, हे काम मंजूर होत असताना ह्या तालुक्याचे प्रथम नागरिक लोकप्रतिनिधी डॉक्टर किरणजी लामटे यांना त्यांनी विचारायला पाहिजे होतं, आमदार साहेब तुमचं राजकारण तुमच्या बाजूला ठेवा, परंतु ह्या पुतळ्याचं काम करत असताना त्यांनी किमान एक फोन करून त्यांना म्हणायला पाहिजे होतं की आपण एकत्र बसू, तुम्ही 1 कोटीचं ह्या ठिकाणी विकासाचं काम, त्या सुशोभीकरणाचं काम करतायत, स्वागत केलं पाहिजे होतं. परंतु एकत्र न येता परस्पर राजकारण चालू केलं आणि ते राजकारण असं चालू केलं का 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल ह्या पद्धतीने ते राजकारण चालू झालं. स्वतः आमदारांनी बाईट दिली, हे आपण सर्वांनी बघितले असेल. त्यामुळे परवा दिवशी या ठिकाणी महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ सगळ्यांच्या प्रयत्नाने एक मोठी बैठक या ठिकाणी आयोजित केली. साधारण 300 ते 400 बहुजन समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते. त्या बैठकीसाठी माजी आमदार वैभवराव पिचड, अमित भांगरे यांना बोलवण्यात आलं आणि त्या निमित्तानं बहुजन समाजाचे नेते म्हणून शिवाजी धुमाळ यांनाही महेशरावांनी आमंत्रित केलं आणि त्यांना मोठेपणा दिला या ठिकाणी की आमच्या सर्वांच्या वतीनं ह्या तुम्ही मिटवण्याच्या दृष्टीने भूमिका मांडा. त्यांनी मांडली, माफीसुद्धा मागण्याचं मान्य झालं की अनावधानाने तो पुतळा विधिवत न काढता घाईगडबडीमध्ये तो आम्ही काढला आणि एका बाजूला ठेवला. हे करत असताना त्या पुतळ्याची विटंबना झालेली दिसत नाही. विटंबना कधी होते, त्या पुतळ्या इजा केली, मोडतोड केली, एखाद्या ठिकाणी फेकून दिला तर ती विटंबना होती आणि तो ॲट्रॉसिटी त्याला लागू होतो. परंतु असं प्रथमदर्शनी आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. मग शिवाजीराजेंनी ज्यावेळेस ती भूमिका मांडली ते आम्ही सर्वांनी मान्य केली की सर्व बहुजन समाजाच्या वतीनं आपण माफी मागू आणि ती ॲट्रॉसिटीची केस मागे घेऊ असं ठरलं. त्यांनी त्या बाईटमध्ये सांगितलं. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा वेगळी भूमिका मांडण्यात आली. मग त्यामध्ये सावंत साहेब असतील, शिवाजीराजे धुमाळ असतील की आदल्या दिवशी वेगळं बोलले आणि तिकडे जाऊन वेगळीच प्रतिक्रिया दिली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं या 4 टाळके, पाकिटमार, सुपारी बहादर हे असं वक्तव्य आपल्याच बहुसमाजाच्या तरुणात तुम्ही करत असाल
तर हे योग्य नाही. म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आजची खरी पत्रकार परिषद ठिकाणी आहेत. साहेब असतील, ही बहुजन समाजाच्या पाठिंब्यावर ह्या ठिकाणी मोठे झालेले आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर भांगरे साहेब अमितजी भांगरे असतील, वैभवराव पिचड असतील, हे सुद्धा एकट्या आदिवासी समाजाच्या जीवावर मोठे झालेले नाही, तर त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा बहुजन समाजातसुद्धा या ठिकाणी आहेत. हे जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो. आणि जर जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असाल तो ह्या ठिकाणी बहुजन समाज खपून घेणार नाही. त्याचं एक उदाहरण द्यायचं ठरलं तर हा तेढ निर्माण करण्याचं काम कोण करतं आहे? 9 ऑगस्टला अत्यंत मोठा क्रांती दिन या ठिकाणी साजरा केला जातो. मग मला सांगायचं आहे, आदिवासी म्हणून एक समाज तुम्ही मानताय ना, मग त्या ठिकाणी वैभवराव पिचडचा आदेशाचा वेगळा, अमित भांगरेंचा वेगळा, मारुती मेंगाळांचा वेगळा, आमदार डॉक्टर किरण लांबटेंचा वेगळा. याच्यातून जनतेने काय बोध घ्यायचा हे सांगावं लागेल आता आम्हाला. जर तुम्ही एक म्हणताय, समाज म्हणून तुम्ही एक म्हणताय, तर मग आदिवासी दिनसुद्धा सर्व समाजाच्या वतीने एकत्र येऊन तुम्ही या ठिकाणी साजरा केला पाहिजे असं आमच्या कार्यकर्त्यांना वाटतं. मग असं होताना दिसत नाही. हे जर दिसत नसेल, फक्त राजकारण तुम्हाला जर करायचं असेल तर ते योग्य नाही. तालुका मागं नेण्याची प्रक्रिया त्या निमित्ताने चालू होईल. तुम्हाला माझं आव्हान आहे, ठीक आहे, निवडणुकीच्या टायमाला निवडणूक करा, राजकारण करा. ज्या राजकारण संपेल, निवडणुका संपतील, तेव्हा तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही एकत्र या आणि हा तालुका विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल, पर्यटनाच्या दिशेने पुढे जाईल. हे व्हिजन खऱ्या अर्थानं तुमच्या नेत्यांकडे असलं पाहिजे. श्रेय कोणला जाईल तो भाग वेगळा, परंतु तालुक्याचा विकास जर करायचा असेल, तुम्हाला राजकारण न करता, तर तुम्ही एकत्र यावं. आणि जो आमच्यावर बहुजन तरुणावर आरोप केला आणि मग जर कालच्या वाईट प्रतिक्रियेमध्ये तुम्ही त्या बहुजन समाजाच्या तरुणावर जर आरोप करत असाल, त्याला सुपारी म्हणत असाल आणि तुमचं कालची बाईट वेगळी, परवाची बाईट वेगळी, मग आम्हाला सुद्धा शंका येते तर तुम्हाला हे बोलवण्यासाठी कोणी सुपारी दिली का असं आम्हाला विचारावं लागेल. जेव्हा तुम्ही आमच्या आरोप करता सुपारी दिली, मग तुमच्यावर तुम्ही सुद्धा हे काल एक बोलतायत, परवा एक बोलतायत, मग तुम्हाला सुपारी दिली असं म्हणायचं का आम्ही? पण आम्ही म्हणणार नाही. आम्ही मोठ्या मनाची माणसं आहेत. तुम्हाला मोठे करण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे. बहुजन नेत्यांनासुद्धा तुम्हीसुद्धा बहुजन समाजासाठी काम केलेलं आहे. आमच्यावर ज्यावेळेस संकट आली तुम्ही उभे राहिले. तुम्हाला मोठे करत आम्हीसुद्धा समाज म्हणून उभं राहिलेलो, याचीसुद्धा जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे. कुणी व्यक्तिगत एकटा मोठा होत नाही. समाज ज्यावेळी त्याच्याबरोबर असतो तोच माणूस मोठा होतो. त्या पद्धतीने तुम्हाला सर्वांना मोठा करण्यामध्ये बहुजन समाजाचा फार सिंहाचा वाटा आहे. म्हणून आज पाडळणे गावामध्ये जे पत्रकार परिषद झाली त्या ठिकाणी सांगण्यात आले की तो गुन्हा मागे करण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे. त्याबद्दल बहुजन समाजावरती निश्चित आम्ही या ठिकाणी स्वागतच करतो आहे, तुमचं अभिनंदनच करतो आहे. परंतु भविष्यामध्ये जातीजातीत तेढ निर्माण होईल यासाठी तुम्ही समाजकारण करावं, राजकारण करू नये असं आव्हान आपल्या सर्व नेत्यांना, बहुजन समाज असतील, आदिवासी नेत्यांना असतील, या सर्वांना आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या पुतळा शुभीकरणाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसापासून अकोले तालुक्यामध्ये जे काही राजकारण चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आमची सुरुवातीपासून एकच मागणी होती का पुतळ्याच्या कामाच्या संदर्भात, सुशोभीकरणाच्या संदर्भात जर काही चुकीचं घडलं असेल तर त्या संदर्भातली दिलगिरी व्यक्त करून तशा प्रकारचे गुन्हे झाले तर आमची कोणाची काही हरकत नव्हती. परंतु पुतळ्याच्या नावाखाली जर बहुजन तरुणांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले असतील तर ते मागे घ्यावे ही आमची साधी मागणी होती. काय होतं तर पुतळ्याची विटंबना झाली हा शब्द आरोपपत्रात आल्यामुळं कदाचित ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा लागला आणि तो पुढे 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून बहुजन समाजातल्या तरुणांनी एकत्र येऊन भारतीय संविधानाने जे अधिकार दिलेत त्या अधिकाराखाली या मार्गाचा निषेध म्हणून वेगवेगळ्या प्रकारे, मग ते अकोला बंदसारखे कृती असेल, मोर्चा काढणे असेल, निवेदन देणे असेल, या प्रकारची कृती करून 2 समाजामधला तेढ कमी व्हावा ही सद्भावना घेऊन ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा ही एकमेव मागणी करून आम्ही सर्वजण तरुण पुढे आलो. मग काय झालं, आता कायद्याच्या चौकटीत तो गुन्हा दाखल झाला. आता या प्रकारचे ज्यांनी आरोप केलं त्यांनी पुढे येऊन
कदाचित हा गुन्हा मागं घेण्यासाठी जी काही 2 पावलं पुढे टाकलेत, आम्ही सर्वजण समाजाच्या वतीने त्यांचं स्वागतच करतो. खरं तर हा 2 समाजातला तेढ निर्माण करणारा गुन्हा मागं व्हावा आणि हा प्रश्न मिटावा, हीच आमची पहिल्या दिवसापासूनची आमची अपेक्षा होती. आणि त्यामध्ये कोणीही पुढाकार घेतला तरी आमचं त्या समाजाच्या वतीने त्यांचं स्वागतच होतं. मग काय झालं, दुसरी बाजू का कुठलंही समाजकारण करत असताना कोणाला एकत्र येणं असेल, समाजाच्या भावना समजून घेणं असेल आणि त्या भावनांच्या प्रती एखादी गोष्ट आंदोलन उभं करणं असेल, असं जर काही तरुण एकत्र येऊन करत असेल तर त्यातल्या बहुजन समाजातल्याच नेते मंडळींनी त्यांच्यावर आरोप करणं, त्यांना बदनाम करणं हे राजकारणाच्या पार्श्वभूमीवर चुकीचं आहे. काय आहे या ठिकाणी या आंदोलनाच्या आधून 2 समाजामध्ये हा फक्त हेतू म्हणून हे आंदोलन होत आहे. मग बहुजन समाज मंडळींनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांना बदनाम करू नये, त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन करावं. कारण ही फक्त ह्या तरुणांची भावना नाही तर एकंदर समाजाची भावना आहे. आणि म्हणून मी समाजाच्या वतीने सुद्धा बहुजन समाजातील नेत्यांना एक कळकळीची विनंती करतो का त्यांनी समाजाच्या भावना समजून घ्याव्या, तरुणांच्या पाठीशी उभं राहावं. तुमचं योगदान आम्हाला मान्यच आहे, तुमच्या प्रति आमच्या भावना नक्कीच आहे, परंतु समाजाच्या विरोधात जाऊन कुठली भूमिका घेऊ नका ही विनंती करतो. आणि आदिवासी समाज बांधवांच्या नेत्यांनी सुद्धा हा प्रश्न मिटवण्यासाठी जे 2 पावलं पुढे टाकलेले त्यांचं आम्ही समाजाच्या वतीने स्वागत करतो. आणि हा तालुका गुण्यागोविंदाने नांदावा, कुठल्या समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय जाऊ, जय शिवराय, जय राघोजी.